नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रिशियन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. माहिती आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करण्यास विसरू नका. अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न क्रमांक 51. भारतामध्ये विद्युत पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी सर्वात व्होल्टेज टिंब आहे. ऑप्शन ए 33 केव्ही, ऑप्शन बी 66 केव्ही, ऑप्शन सी 400 केव्ही, ऑप्शन डी 132 केव्ही. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 132 केव्ही. प्रश्न क्रमांक 52. ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी आणि सेकंडरी मधील रेझिस्टन्स टिंब असतो. ऑप्शन ए 0, ऑप्शन बी 1 ओहम, ऑप्शन सी 1000 ओहम, ऑप्शन डी अनंत. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी अनंत. प्रश्न क्रमांक 53. ट्रान्सफॉर्मर तेल टिंब पासून मुक्त असणे आवश्यक आहे. ऑप्शन ए गाळ, ऑप्शन बी गंध, ऑप्शन सी वायू, ऑप्शन डी आर्द्रते. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी आर्द्रते. प्रश्न क्रमांक 54. ग्लुकोज रिले टिंबवर स्थापित केला जाऊ शकतो. ऑप्शन ए ऑटो ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन बी एअर कूल्ड ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन सी वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन डी ऑइल कूल्ड ट्रान्सफॉर्मर. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी ऑइल कूल्ड ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 55. ट्रान्सफॉर्मर ऑइल वेगळे झाल्यामुळे ऑइलचे तापमान टिंबपेक्षा जास्त होत नाही तोपर्यंत वायू मुक्त होत नाहीत. ऑप्शन ए 50 अंश सेल्सिअस, ऑप्शन बी 80 अंश सेल्सिअस, ऑप्शन सी 100 अंश सेल्सिअस, ऑप्शन डी 150 अंश सेल्सिअस. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 150 अंश सेल्सिअस. प्रश्न क्रमांक 56. ट्रान्सफॉर्मर मध्ये हार्मोनिक्स तयार होण्याचे मुख्य कारण टिंब असू शकते. ऑप्शन ए बदलते लोड, ऑप्शन बी खराब इन्सुलेशन, ऑप्शन सी यांत्रिक व्हायब्रेशन, ऑप्शन डी कोअरचे सॅच्युरेशन. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कोअरचे सॅच्युरेशन. प्रश्न क्रमांक 57. वितरण ट्रान्सफॉर्मरची रचना साधारणपणे टिंबवर जास्तीत जास्त कार्यक्षमतेसाठी केली असते. ऑप्शन ए 90% लोड, ऑप्शन बी 0 लोड, ऑप्शन सी 25% लोड, ऑप्शन डी 50% लोड. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 50% लोड. प्रश्न क्रमांक 58. ट्रान्सफॉर्मर कोअरसाठी पदार्थामध्ये खालीलपैकी कोणता गुणधर्म असणे आवश्यक नाही. ऑप्शन ए यांत्रिक शक्ती, ऑप्शन बी कमी हिस्टॅरिसिस लॉस, ऑप्शन सी उच्च थर्मल कंडक्टिव्हिटी, ऑप्शन डी उच्च परमेबिलिटी. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी उच्च थर्मल कंडक्टिव्हिटी. प्रश्न क्रमांक 59. टिंब स्टार ट्रान्सफॉर्मर साधारण कारणपणे काम करतात. ऑप्शन ए फक्त असंतुलित लोडवर, ऑप्शन बी फक्त संतुलित लोडवर, ऑप्शन सी संतुलित तसेच असंतुलित लोडवर, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी फक्त संतुलित लोडवर. प्रश्न क्रमांक 60. टिंब डेल्टा स्टार ट्रान्सफॉर्मर समाधानकारपणे काम करतात. ऑप्शन ए फक्त संतुलित लोडवर, ऑप्शन बी फक्त असंतुलित लोडवर, ऑप्शन सी संतुलित तसेच असंतुलित लोडवर, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं सुद्धा बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी संतुलित तसेच असंतुलित लोडवर. प्रश्न क्रमांक 61. ग्लुकोज रिले टिंब संदर्भात चेतावणी आणि संरक्षण देते. ऑप्शन ए ट्रान्सफॉर्मर मधील विद्युत दोषांचा, ऑप्शन बी आउटगोइंग फील्ड मधील ट्रान्सफॉर्मरच्या बाहेरील विद्युत दोषांचा, ऑप्शन सी बाहेरील आणि आतील दोषांचा, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए ट्रान्सफॉर्मर मधील विद्युत दोषांचा.
प्रश्न क्रमांक 62. ट्रान्सफॉर्मर मधील चुंबकीय करंट सामान्यात कमी असतो कारण त्याचे टिंब असते. ऑप्शन ए हवेतील अंतर कमी, ऑप्शन बी लिकेज फ्लक्स जास्त, ऑप्शन सी लॅमिनेटेड सिलिकॉन स्टीलचा कोर, ऑप्शन डी कमी फिरणारे भाग. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए हवेतील अंतर कमी. प्रश्न क्रमांक 63. सामान्य ट्रान्सफॉर्मरमध्ये खालीलपैकी कशामध्ये बदल होत नाही? ऑप्शन ए फ्रिक्वेन्सी, ऑप्शन बी व्होल्टेज, ऑप्शन सी करंट, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए फ्रिक्वेन्सी. प्रश्न क्रमांक 64. खालीलपैकी कोणता गुणधर्म ट्रान्सफॉर्मर कोअरमध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थासाठी आवश्यक नाही? ऑप्शन ए कमी हिस्टॅरिसिस लॉस, ऑप्शन बी उच्च परमेबिलिटी, ऑप्शन सी उच्च थर्मल कंडक्टिव्हिटी, ऑप्शन डी पुरेशी यांत्रिक शक्ती. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी उच्च थर्मल कंडक्टिव्हिटी. प्रश्न क्रमांक 65. ट्रान्सफॉर्मर मधील लिकेज फ्लक्स टिंबटिंबवर अवलंबून असते. ऑप्शन ए लोड करंट, ऑप्शन बी लोड करंट आणि व्होल्टेज, ऑप्शन सी लोड करंट आणि फ्रिक्वेन्सी, ऑप्शन डी लोड करंट व्होल्टेज फ्रिक्वेन्सी आणि पॉवर फॅक्टर. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए लोड करंट. प्रश्न क्रमांक 66. ट्रान्सफॉर्मर मधील चुंबकीय फ्लक्सचा मार्ग टिंब असावा. ऑप्शन ए उच्च रिलक्टन्स, ऑप्शन बी कमी रिॲक्टन्स, ऑप्शन सी उच्च रेजिस्टन्स, ऑप्शन डी कमी रेजिस्टन्स. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कमी रिॲक्टन्स. प्रश्न क्रमांक 67. ट्रान्सफॉर्मर मधील आवाज पातळी टेस्ट ही टिंब आहे. ऑप्शन ए विशेष चाचणी, ऑप्शन बी नियमित चाचणी, ऑप्शन सी चाचणीचा प्रकार, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी चाचणीचा प्रकार. प्रश्न क्रमांक 68. खालीलपैकी कोणती ट्रान्सफॉर्मरची नियमित टेस्ट नाही? ऑप्शन ए कोर इन्सुलेशन व्होल्टेज टेस्ट, ऑप्शन बी इम्पिडन्स टेस्ट, ऑप्शन सी रेडिओ इंटरफरन्स टेस्ट, ऑप्शन डी पॉलॅरिटी टेस्ट. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी रेडिओ इंटरफरन्स टेस्ट. प्रश्न क्रमांक 69. ट्रान्सफॉर्मरचे टिंबवर 0 व्होल्टेज रेग्युलेशन असू शकते. ऑप्शन ए लीडिंग पॉवर फॅक्टर, ऑप्शन बी लॅगिंग पॉवर फॅक्टर, ऑप्शन सी युनिटी पॉवर फॅक्टर, ऑप्शन डी शून्य पॉवर फॅक्टर. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए लीडिंग पॉवर फॅक्टर. प्रश्न क्रमांक 70. हेलिकल कॉइल टिंब वापरल्या जाऊ शकते. ऑप्शन ए उच्च केव्हीए ट्रान्सफॉर्मरच्या कमी व्होल्टेज असणाऱ्या बाजूला, ऑप्शन बी उच्च फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर मध्ये, ऑप्शन सी लहान क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरच्या उच्च व्होल्टेज बाजूला, ऑप्शन डी उच्च केव्हीए रेटिंग ट्रान्सफॉर्मरच्या उच्च व्होल्टेज असणाऱ्या बाजूला. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए उच्च केव्हीए ट्रान्सफॉर्मरच्या कमी व्होल्टेज असणाऱ्या बाजूला. प्रश्न क्रमांक 71. ट्रान्सफॉर्मर मधील हार्मोनिक्समुळे टिंब. ऑप्शन ए कोर लॉसेस वाढतात, ऑप्शन बी I2R लॉसेस वाढतात, ऑप्शन सी कम्युनिकेशन सर्किट मध्ये चुंबकीय इंटरफरन्स होतो, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी नाही. प्रश्न क्रमांक 72. उच्च फ्रिक्वेन्सी असलेल्या ट्रान्सफॉर्मर मध्ये सामान्यत टिंब वापरला जातो. ऑप्शन ए कॉपर कोर, ऑप्शन बी कास्ट आयर्न कोर, ऑप्शन सी एअर कोर, ऑप्शन डी माइल्ड स्टील कोर. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी एअर कोर. प्रश्न क्रमांक 73. ट्रान्सफॉर्मरचे फुल लोड कॉपर लॉस 1600 वॅट आहे. अर्ध्या लोडवर कॉपर लॉस टिंब होती. ऑप्शन ए 6400 वॅट, ऑप्शन बी 1600 वॅट, ऑप्शन सी 800 वॅट, ऑप्शन डी 400 वॅट. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 400 वॅट. प्रश्न क्रमांक 74. ट्रान्सफॉर्मरच्या EMF समीकरण मध्ये गुंतलेल्या फ्लक्स किंमत ही टिंब असते. ऑप्शन ए सरासरी किंमत, ऑप्शन बी RMS किंमत, ऑप्शन सी जास्तीत जास्त किंमत, ऑप्शन डी क्षणिक किंमत. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी जास्तीत जास्त किंमत.
प्रश्न क्रमांक 75. लॅमिनेशन मध्ये वापरले जाणारे सिलिकॉन स्टील प्रामुख्याने सीमाटिंब कमी करते. ऑप्शन ए हिस्टॅरिसिस लॉस, ऑप्शन बी एडी कर्नल लॉस, ऑप्शन सी कॉपर लॉस, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए हिस्टॅरिसिस लॉस. तर मित्रांनो, तुम्हाला आजची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला या लेखाशी संबंधित काही प्रश्न किंवा सूचना असतील तर आम्हाला जरूर कळवा. आणि या व्हिडिओमधून तुम्हाला मिळालेली माहिती तुमच्या मित्रांसोबत फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुप, ट्विटर, टेलिग्राम यांसारख्या सोशल मीडिया साईटवर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.